आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्ढा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए। जी हां, आम आदमी पार्टी ने खामोश करवाया गया हूं, हारा नहीं हूं या शब्दात राघव चड्ढांनी आपली खदखद व्यक्त केली आहे आणि ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पडद्यामागे सुरू असलेले आम आदमी पक्षातले वाद आता समोर आलेत आणि राघव चड्ढांनी अरविंद केजरीवालांना त्यांच्या आम आदमी पक्षाला थेट इशारा दिलाय। राज्यसभेत धडाधड सवाल करणाऱ्या राघव चड्ढा यांना राज्यसभेतून पक्षाच्या उपनेते पदावरून हटवण्याचे आदेश दिले गेलेत आणि त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग असल्याचं म्हटलंय। पण आता राघव चड्ढांनी थेट पक्षाला इशारा दिलाय, आपली नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की राघव चड्ढा आणि अरविंद केजरीवालांचं का बिनसलं। 3 महत्त्वाच्या घटना आणि या वादाची सुरुवात, त्याचबरोबर राघव चड्ढांनी नेमका काय इशारा दिलाय, सगळं या रिपोर्टमधून पुढच्या काही मिनिटात समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। राघव चड्ढा केजरीवालांसाठी उभे राहिले नाहीत का? राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातल्या अनेक घडामोडींवर शांत आहेत, त्यामुळे खरंच आम आदमी पक्षात सगळं काही आलबेल आहे का हा प्रश्न पडतो। कारण पहा, जेव्हा मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा अख्खी पार्टी, आम आदमी पार्टी जल्लोष करत होती, पण राघव चड्ढा शांत होते। त्यांनी साधी सोशल मीडिया पोस्ट सुद्धा टाकलेली नव्हती। केजरीवालांची जंतर मंतरवरची सभा असो किंवा प्रेस कॉन्फरन्स असो, राघव चड्ढा कुठेच दिसले नाही। 2024 ची सुद्धा एक मोठी घडामोड होती, जेव्हा अरविंद केजरीवाल तुरुंगात होते तेव्हा राघव चड्ढा ब्रिटनमध्ये होते आणि कारण होतं त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेचं। तेव्हाही त्यांच्यावर आरोप झाले की ते अडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत उभे नव्हते, केजरीवालांच्या सोबत उभे नव्हते। चर्चेत येताच राघव चड्ढांना खाली खेचलं गेलंय का? राघव चड्ढांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर 2012 पासून आम आदमी पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे। ते पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहे, पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार आणि पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे सदस्य सुद्धा ते आहेत। इंडिया आघाडीमध्ये लोकसभेच्या वेळेला त्यांनी महत्त्वाची समन्वयकाची भूमिका सुद्धा बजावली होती। गेल्या काही काळात त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा लावून धरलेत, जे तुफान व्हायरल झालेत, ज्यामध्ये विमानतळावरच्या स्वस्त जेवणाचा मुद्दा असो, त्यानंतर सरकारने उडान यात्री कॅफे सुरू करण्यास निर्णय घेतला, डिलिव्हरी बॉईजवरती जे 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याचं प्रेशर येतं तो मुद्दा सुद्धा त्यांनी मांडला, मोबाईल रिचार्जच्या डेटाचा एक्सपायरी डेटचा त्यांनी मुद्दा मांडला, असे पेटर्निटी लिव्ह असेल, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आणि ते व्हायरल सुद्धा झालेत। आणि याच सगळ्या कारणांमुळे राघव चड्ढा चर्चेत असताना पक्षानं हा निर्णय घेतलाय, त्यामुळे आता या निर्णयाची चर्चा होते। राघव चड्ढांचा पक्षाला इशारा, पक्षाने राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्ढांनी अखेर आपली खदखद बाहेर काढली आहे। त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी पक्षाला थेट इशारा दिल्याचं दिसतंय। खामोश करवाया गया हूं, हारा नहीं हूं, आम आदमी को मेरे संदेश, असं म्हणत राघव चड्ढांनी थेट पक्षाला आणि आपल्या हायकमांडला इशारा दिल्याचं म्हटलं जातंय। त्यांची ही टोकाची भूमिका त्यांच्या भविष्यातल्या नव्या निर्णयाची, म्हणजेच पक्ष बदलणाऱ्या निर्णयाची सुद्धा सुरुवात असू शकते, असं म्हटलं जात आहे। मुझे जब जब पार्लियामेंट में बोलने का मौका मिलता है, मैं जनता के मुद्दे उठाता हूँ और शायद ऐसे टॉपिक्स उठाता हूँ जिसे आम तौर पर संसद में नहीं उठाया जाता है। लेकिन क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूँ क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्ढा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए। जी हाँ, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्ढा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए। राघव चड्ढांच्या या इशाऱ्यानंतर केजरीवालांकडून, आम आदमी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यांची हकालपट्टी होणार की त्याआधीच राघव चड्ढा पक्ष सोडणार, ते भाजपमध्ये जाणार का की काही वेगळा निर्णय घेणार, याबद्दलची तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।